परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाटयाची पाही, अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना, एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, हरी मुखे गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे, विठला विठला आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट्याचे पाय, अजून किती आहे अवकाश प्रस्तुत. कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म संत श्रीमंत शांत असणारे पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा अभंग असून हरिपाठातील अभंग या सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग 5 चरणाचा आहे. बहुतेकांच्या पाठातला आहे, कमीत कमी नसेल पाठातला तर कमीत कमी कान पाठ तरी आहे. या अभंगामध्ये नाथ बाबा सांगतात, अरे जीवनामध्ये जसं एखादी फूल आहे, एखादी फूल टवटवीत आहे, पण जे आज टवटवीत दिसतंय ते एक दिवस लक्षात घ्या, त्याचा सुगंध, त्याचा काय तर टवटवीतपणा एक दिवस संपल्याशिवाय राहत नाही. तसं तुमचं आमचं शरीर आहे. महाराज म्हणतात, एक दिवस हे शरीर चांगलं दिसतंय, पण एक दिवस हे संपणार आहे. आणि याच्या पाठीमागे लागलेला, जगात सगळ्यांच्या पाठीमागे लागलेला जो काळ आहे, तो काळ मात्र कोणाला सोडत नाही. तो सारखी तुमची आमची वाट पाहतोय आणि तो सारखा विचार करतोय अजून किती अवकाश आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये हा अनुताप माणसाने प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाने घ्यायला हवा, की आपल्याला जन्म मिळालाय कशा करता, आपण करायला काय पाहिजे, आणि शेवटी जायचंय आपल्याला कुठं. हा जे अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. प्रत्येकाने आपापल्या मनाला काय विचारायचंय, आपण आलो कशा करता, आपण करायचंय काय. कारण महाराज म्हणतात, अरे ज्या रघुकुळातला असणारा जडभरत खटवांग नावाचा राजा आहे, त्या राजाला 1 तास आयुष्य शेवटचं ज्यावेळेस शिल्लक राहिलं, त्यावेळेस त्याला कळालं आपलं जीवन 1 तासाने आपला मृत्यू होणार आहे, आपण संपणार आहे. 1 तासामध्ये त्या खटवांग राजाने आपला उद्धार करून घेतला. म्हणून महाराज म्हणतात, ज्याच्या हातात तो भगवान परमात्मा सापडला ना, तो भाग्यवान आहे. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, हरी मुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. अभंगाचा थोडक्यामध्ये शब्दशास्त्र आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यावर यथामती यथावकाश प्रभू कृपेनं संकल्पित वेळेच्या आत या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठला विठ्ठला पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नाम, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नाम, पांडुरंग करू प्रथम नाम, पांडुरंग करू प्रथम नाम, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नाम, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नाम.
अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम कभी तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम काय माझे वाणी मानिल संसासी रंजो चित्तासी आपुलिया सरस्वती माते द्यावी विद स्फूर्ती येतो का काल देते लागी आपुल्या बाळाची दर्याता ते नकरी भजती जना मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये प्रथम ही गुरु को शीश नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव मंगल भवन मंगल परिमळ गेलिया वास फुल देते आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट्याची पाहे अजून किती आहे अवकाश अभंग संत नाथ बाबांचा आहे 5 चरणाचा आहे या अभंगामध्ये नाथ महाराज तुम आम्हाला काहीतरी शिकवताय ऐका सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय म्हणजे असा आपल्या या पवित्र पुण्यवान गिरडा नगरीमध्ये अर्थात या ठिकाणी स्वामी स्वयंप्रकाशजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली ही गिरडा नगरी
आणि या क्रीडानगरीमध्ये निमित्त या ठिकाणी कीर्तन सेवा आहे, सर्वांना ज्ञात माहिती मिळते. आपल्या इथलं वैकुंठवासी सोनाबाई किसनराव दळेकर हे एक इह लोकातून निघून गेलेले आणि 20/1/2025 या दिवशी त्यांचं देह अवसान झालं. म्हणजे भगवान परमात्म्यामध्ये ते विलीन झाले आणि त्यांच्या या कार्यानिमित्ताने या ठिकाणी माझ्याकडे आलेली ही सेवा त्यांच्या सुपुत्राने ठरवलेली आदरणीय हरिभक्त प्रेम प्रकाश किसनराव दळेकर तथा कैलासवासी रामदास किसनराव दळेकर, श्री जनार्दन किसनराव दळेकर आणि श्री ज्ञानेश्वर किसनराव दळेकर हे त्यांचे चिरंजीव. त्यांनी हा कार्यक्रम आखला, त्यांच्या भगिनी सुद्धा त्यांच्या लक्षात घ्या आणि हा कार्यक्रम आखला. तसंच पाहिलं तर सोनाजी काही नवीन होत्या या सप्ताहामध्ये खुर्ची टाकून का वैना कीर्तन ऐकण्याकरता अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ठिकाणी उपस्थित राहायच्या. अंतकरणामध्ये वारकऱ्यांचा भाव होता, कीर्तन ऐकण्याची श्रद्धा अंतकरणामध्ये होती. जीवन अगदी व्यथित आनंदाने गमवलं महाराज. तेच नाही, त्यांच्या पाठीमागे त्यांचे चिरंजीव हे काय तर फार उदार अंतकरणाचे होते. आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी हा मंडप घेतला त्यावेळेस त्यांनी मंडपाकरता योगदान या ठिकाणी या सप्ताह समितीला त्यांनी दिलं होतं. बरोबर लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी आईला जाऊन काय तर त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आजची कीर्तन रूपी सेवा आहे. कारण आयुष्य ही भरपूर जीवन जगले. वयाच्या किती वर्षी गेले? 93व्या वर्षी. आपण पण 93 पर्यंत जगतो, काही आपल्याला शाश्वती नाही, परंतु जुने लोक जगले कारण त्यांचे जीवन तसं होतं. आता ते जीवन आताच्या घडीमध्ये राहिलेलं नाही. आताच्या 14 वर्षाच्या मुलाला काय तर चष्मा लागतो, सांगायचं काही 20-22 वर्षाच्या मुलाला बीपीच्या गोळ्या सुरू होतात, कोणाला शुगर सुरू होते. सांगायचं पूर्वीचा काळ आता बस 60 पर्यंत जगलेलं लाईफ झालं. 75 गाठतच नाही. आजीनं 93 वर्षापर्यंत जीवन जगले आणि हे लोकांची यात्रा संपवली. लक्षात घ्या. कारण मृत्यू लोकांचा नियमच असा आहे की जो या ठिकाणी आला, जो खाटीवर आला त्याला एक दिवस काठीवर जावं लागतं. जो या ठिकाणी ज्याने जन्म घेतला त्याला एक दिवस मरावं लागतं. या नियमानुसार या ठिकाणी प्रत्येकाच्या पाठीमागे जन्माला आला त्याला एक दिवस जावं लागेल. म्हणून त्याच्या निमित्तानं काही का होईना आपण कार्य केलं पाहिजे. आज जर त्याच्या निमित्तानं जीवनाच्या निमित्ताने धार्मिक कार्य केलं, काही सत्संग केला, काही दान धर्म केलं, पुण्य हवन केलं, तर हे ज्या जीवात्म्याच्या नावाने केलंय त्याला ते आपोआप मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला कसं वागावं हे माणसाने निश्चित ठरवून जावं. कारण कसं म्हणलं जातं की जीवनामध्ये आई आणि बाप हे दोन तत्व अति प्रामुख्याने. मी म्हणतो तुम्ही आई वडील घरी जिवंत असताना तुम्ही जर आळंदी पंढरपूरला जर जात असाल, काशी अयोध्या चारी धामाला जात असाल तर काहीही उपयोगाचं नाही. कारण ज्वलंत काय तर उदाहरण भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता आपल्या घरात आई बाप म्हणजे कोणाचं दैवत आहे? अरे शास्त्राचा सिद्धांत आहे, वेदाचा पहिलं वाक्य, वेदाचं पहिलं ऐका, त्वमेव माता पिता त्वमेव. आई म्हणजे साक्षात देवीचे रूप आहे आणि वडील म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याचे रूप आहे. म्हणून म्हणतात ना, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तयाचे चरण सेवेसी लोणीजे. महाराजांचा सगळं तीर्थाचं माहेर घर म्हणजे आपल्या आई वडिलांच्या चरणामध्ये. विठ्ठला आणि देव करतात. खरंच सांगा, देव यांच्यावर खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल का? नाही नाही. किंवा असं म्हणलं सुहागन तीरथ करने चली
एखादीचा नवरा घरी उपाशी मरतो त्याला वेळेवर खायला काही भेटत नाही आणि त्याची पत्नी तीर्थयात्रेला निघाली खरंच सांगा देव पावेल का कारण स्त्रीचा खरा पती म्हणजे हा खरा देव लक्षात घ्या तिला पावेल का तसं आई वडील घरात आहेत कारण तुम्हाला सांगू जीवनामध्ये आई वडिलांचे उपकार कधीच फिटल्या जात नाही असं म्हणता आपल्या कातड्यांची चप्पल केली त्यांच्या पायामध्ये घालण्याकरता दिली तरी उपकार भेटत नाही त्यांचे उपकार अनंत आहेत आई वडिलांचे कारण त्यांनी हे तुम्हाला विश्व दाखवलं म्हणून म्हणलंय ना आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार तुम्हाला सांगतो की आई आणि बाप एकदा जीवनातून गेले की ते कधीच भेटत नाही जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या एकदा जीवनातून गेल्यानंतर परत येत नाही बघा जीवनातून एकदा शरीरातून पडलेला श्वास तो परत येत नाही तोंडातून गेलेला शब्द परत येत नाही हातातून सुटलेला बाण तो परत येत नाही अरे आजचा गेलेला दिवस उद्या येणार नाही ना तसे एकदा आई बाप हातातून गेले की आई बाप पुन्हा येणार नाही एखादा लहानसं बाळ मरूनही पण त्याची आई वारली त्याला माहिती माझी आई वारली म्हणून तो आई गेला आईला म्हणाला आई उठ ना ग आई उठ ना ग आई उठ ना ग शेजारी पाजारी बाया झालेले असतात त्यांच्या डोळ्यात अश्रू धारा येतात सांगतात बाळा आता तुझी आई उठणार नाही म्हणजे का ती देवाच्या घरी गेली का गेली देवाच्या घरी अरे ती स्वर्गाला गेली तो म्हणतो कशाला गेली आई तू स्वर्गाला छोटासा मुलगा आईच्या यात्रेत आई जो बसून म्हणतोय कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या बाळाला सांग ना गाई का मला सोडून गेलीस 9 महिने 9 दिवसाची वाद कशी तू केली संकट येत असतील तुझला पदराला बांधून नाही सोडून गेली आई वनवासाला कोण वागेल तुझ्या बाळाला जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला जिकडे तिकडे पाहत होतो मान पैशाला सोडून गेली तुझ्या लाडक्याला कोण वागेल तुझ्या बाळाला आई म्हणून म्हणतात ना आई गेली की दुसरी आई कधीच भेटत नाही शेजारी बाईने जर म्हणलं बाळा जाऊ दे तुझी आई गेली तर गेली आता आई परत येणार नाही पण याच्या पुढे मला आई समज आई समजणं वेगळं आणि आई असणं वेगळं लक्षात घ्या आई ती आईच राहते विठला विठला जाऊ द्या तुम्हाला मी सांगतो आता अलीकडचं नवीन मुलगी लग्न झाली आणि सासरी गेली सासरी गेल्यावर खरं सांगा ती सासूला काय म्हणते आई म्हणते बरोबर आहे ना खरंच आई असते का
ती आई जिला आई म्हणते ती मुलगी, ती आई तिची मुलगी आली माहेरी, दोन्हीला सारखं वागवते का? मुलीलाही सांगते का तू स्वयंपाक कर म्हणून? नाही, मुली बरोबर गप्पा मारते आणि सुनेला स्वयंपाक करायला होते. याच्यामध्ये फरकच राहतो, लक्षात घ्या. आई ती आई आणि मुलगा तो मुलगा किंवा मुलगी ती मुलगी. लक्षात घ्या, एकदा जीवनातून आई निघून गेली, पुन्हा नाही, पुन्हा नाही, कधीच नाही. विठ्ठला विठ्ठला. अरे असं म्हणलं जातं आई बाप हे दोन्ही पार्ट अगदी जवळ आहेत. लक्षात घ्या, कधी कधी लहान मुलाला आपल्याला खायला नसलं तरी चालेल, पण आई आपल्या पाल्याला पोटभर जेव घातल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच वेळेची परिस्थिती आता अलीकडच्या काळामध्ये खाण्यापिण्याचं काही कमतरता नाही, पण 50 वर्षाच्या अगोदरचा काळ होता, काही काही खायला मिळत नव्हतं. 72च्या दुष्काळामध्ये म्हातारे लोक सांगतात, आम्ही फांगच्या भाजीमध्ये एवढं पीठ टाकत आणि एवढी मोठी फांगची भाजी जी रस्त्यानं उगते ती काय तर आमची आई करून द्यायची, ते आम्ही खायचो. खायला मिळत नव्हतं त्या काळाला सुद्धा आई आपल्या पाल्याला पोटभर खाऊ घालायची, आपण अर्धपोटी राहायची. लक्षात घ्या, का? आपल्या बाळा करता इतकं प्रेम अतूट नातं आहे. म्हणून मी म्हणतो, आईवर मुलाची आईची मुलावर माया असते का प्रेम असतं? काय राहत? माया राहते. कारण प्रेम हे आंधळ आहे. प्रेम कुठंतरी तुटतंय, कुठंतरी तुटतंय प्रेम, पण माया ही कधीच तुटत अजिबात तुटत नाही. बघा तुम्ही, एका घरी 2 मुलं आहेत, एक मोठा मुलगा घरीच राहतो, छोटा मुलगा महिन्याला 80,000 कमवतो. किती? 80,000. आणि मोठा मुलगा दारुड्या असतो, दारुडा. सकाळी पितो तर संध्याकाळपर्यंत पितच राहतो. एक दिवस रविवारचा दिवस आहे, सुट्टी लहान मुलाला, आणि तो मुलगा घरात पेपर वाचतोय. सकाळी 10 वाजले आणि मोठा भाऊ त्याचा आला, आई मला भाकर दे. कोण म्हणतो? पिणारा. आईने पाहिलं, त्या लहान्याने सुद्धा ऐकलं, म्हणजे आई खबरदार, कधी त्याला भाकर दिली तर दादाला. आता तुम्हाला मी विचारतो, 50-80,000 कमवणारा महिन्याकाठी तोही मुलगा आहे, आणि मोठा मुलगा दारूही पिणारा मुलगा आहे. खरं सांगा, कोणावर जास्त प्रेम राहील आईचं? उलट पैशावाल्यावर राहायला पाहिजे ना. दारू पिणाऱ्यावर. आईनं मधल्या घरात गेली, लहानाला दिसत नाही अशा परिस्थितीत, आणि आईने दुरूनच त्याला मोठ्याला सांगितलं, मागच्या दाराने, मागच्या दाराला. मग आईने त्याला भाकर दिली, जा मारुतीच्या वट्यावर खाऊन घे. म्हणजे लहान मुला खाऊ दिलं नाही, कारण तिला माहिती लहानाला कळालं तर हा कमवताय, पण शेवटी हाही माझा मुलगा आहे. आईचं काय तर दोन्हीवर सारखं प्रेम असतं, सारखं. म्हणून अर्ध पोटी का होईना आई आपल्याला नसलं तर चालेल, आपण आपल्या पाल्याला देईल. याला म्हणतात माया. दारुड्या जरी असला तरी त्याला म्हणतात माया. म्हणून ज्ञानोबरायांना बघा तुम्ही, ज्यावेळेस पसायदान लिहिलं ज्ञानोबरायांनी, आता विश्वात्मके देवे, त्यावेळेस ज्ञानोबरायांना दान मागत असताना श्री गुरुकडे पहिली आठवण माळकऱ्यांची नाही आली. ज्ञानेश्वर महाराजांना पहिली आठवण देवदेव करणाऱ्यांची नाही आली. पहिली आठवण कोणाची आली? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. माळकऱ्यांची आठवण नाही, भक्ती करणार नाही, पहिले खळांची, जे देवदेव करत नाही त्यांची आठवण आली. तुम्ही मला माळकरी कुठे गेले? माळकऱ्यांना माऊलीने अगोदरच आपल्या पदराखाली झाकून ठेवलंय. लक्षात घ्या, सांगायचा अर्थ आई. आईचं एवढं फार महत्व आहे. म्हणून त्या एकाने गायलेलं आहे ना, तडपत्या उन्हात अनरक रक राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले